काय काय होते मला काही कळत नाहीये. कारण काल त्यांची एक बैठक सन्माननीय अजितदादांच्याही सोबत झालेली होती आणि अजितदादांच्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केलेली आहे की दादा आम्हाला काही काम करू देत नाहीयेत किंवा दादा आम्हाला काही निधी देत नाहीयेत. अशाच कारणांवरून ते आधीही त्यांच्या रुसवे फुगवे चालू होते. त्यामुळे सध्या नेमकं शिंदेंचं काय चाललंय किंवा शिंदेंना खिचगिंतीतही धरलं जातंय की नाही अशी शंका निर्माण व्हायला वाव आहे. कारण जिथे मनसेची चर्चा होतीये, रोज माध्यमांच्या सगळ्या लाईमलाईटमध्ये दादा आणि दादांचे लोक दिसत आहेत, तिथे शिंदे मात्र गायबच आहेत. आणि शिंदेंची एखादी इक्कादुक्का बातमी आली तरी ती बातमी शिरसाटांचा प्रॉब्लेम काय झाला किंवा अजून कोणाचा प्रॉब्लेम काय झाला या सगळ्या निगेटिव्ह बातम्या जास्त चालू आहेत. म्हणजे नेमकी शिंदेंची चेपाचेपी सुरू झालेली आहे का भाजपाकडून असं म्हणायला नक्की वाव आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आहेत, कुठेतरी भारतीय जनता पक्ष हा कुठेतरी मोठा भाऊ आहे, त्याचबरोबर जो शिंदे गट आहे हा कुठेतरी लहान भाऊ असल्याचं बोललं जाते, ते कमी जागा घेतील असं बोललं जाते. बीजेपी जास्त ते शिंदेंनी स्वतः आत्मचिंतन करावं. म्हणजे जे आनंद दिघे म्हणत होते एकनाथ कुठे आहे, एकनाथ कुठे आहे, तर कुठे आहे, कुठे आहे एकनाथ शिंदेंची शिवसेना, हे एकनाथ शिंदेंनी स्वतःला विचारावं. म्हणजे जी भाजपा केव्हाही मुंबईच्या निवडणुका लागल्यानंतर भाजपा छोटा भाऊ शिवसेना मोठा भाऊ म्हणत होती, ती भाजपा आता डंके की चोट पर जर सांगत असेल की शिंदेंची शिवसेना छोटा भाऊ आणि आम्ही मोठे भाऊ आहोत, तर मग शिंदेंनी खरंच बाळासाहेबांचा सन्मान वाढवला की घटवला. खरंच बाळासाहेबांचा तो जो बाणा आहे तो बाणा शिंदे आणि शिंदेंच्या लोकांच्या ठायी आहे का, हेही विचार करायला वाव आहे. 10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार. मग निवडा केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या. केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय